अमरावतीत आदिवासी बांधवांचं आमरण उपोषण सुरू आहे। विविध मागण्यांकरता मेळघाटातील आदिवासी आक्रमक झालेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आमरण उपोषण करण्यात आलंय। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही आदिवासी बांधवांकडून देण्यात आलाय। तर अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील आदिवासी बांधवांनी प्रलंबित मागण्यांकरता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आमरण उपोषण सुरू केलंय। ये मांगे है कि हम जो 29 तारीख को निवेदन दिया था, सभी जो जिला में जितना जो अधिकारी है ऑफिस में सब जाके किया है हमने, तो वो निवेदन की सबसे कुछ भी पुटअप नहीं हुआ, हमारा कुछ भी सवाल नहीं हुआ। तो ये जरूरी होना चाहिए। और हम ये बोल रहे हैं कि हमारा जितना जनता बैठा है, जितना सोचने वाला बैठा है कि हम ये बोल रहे हैं कि भाई हमारे ये मांगे पूरी नहीं होगा तो हम जन आक्रोश आंदोलन करने को तैयार है। इसके बाद में जो दिवाली होने के बाद में जो इलेक्शन होगा, और जो इलेक्शन होगा, इलेक्शन जो जैसा होता है ना, वहाँ उस पीरियड में जो नेता लोग आता है कि हमारा काम हो तुम्हारा काम हो जाएगा, ऐसा आश्वासन देता है हमारे लोगों को। तो ये नहीं होना चाहिए, क्योंकि हम इतना 75 साल से हो गए वहाँ पे बैठे हैं, तो हमको कुछ, हम भी भारत का रहिवासी है ना, भारत माझा देश आहे बोलतो, तो हम कहाँ काय फिर। जिल्हा प्रशासनाचं याकडे तातडीनं लक्ष वेधावं यासाठी 29 सप्टेंबरला निवेदन देण्यात आलं होतं आणि 15 दिवसांमध्ये अशी अपेक्षा होती या निवेदनावरती सर्व नागरिकांची की जिल्हाधिकारी महोदयांच्या अंतर्गत सर्व विभाग प्रमुखांची एक बैठक घेऊन त्यामध्ये तात्काळ त्यांना सूचना देऊन प्रस्ताव या डिसेंबर महिन्यामध्ये त्यामध्ये प्रस्ताव देण्यात यावा आणि त्यावर तात्काळ त्याच्यामध्ये वन विभागाचे विषय जो असतील त्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा विषय असतील सर्वांना समोर बसून त्याचा निष्कर्ष तोडगा काढण्यात यावा यासाठी आपण ते निवेदन केलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।